मंगेशदादा धुळे यांच्या वतीनं चौकारांसाठी गौरवला आणि दादांकडनं जे कॅश प्राइज होतं ते 12th मॅन कडे जमा केलेलं आहे. नितळशी 12th मॅन आपण या ते पारितोषिक आपण सगळ्या प्लस पर्यंत पोहोचूयात. शरददादा पावशे यांच्याकडनं ते पारितोषिक या ठिकाणी देण्यात आलं होतं ते सगळं आपण या ठिकाणी पोहोचूयात. ऋषिकेश केणे ज्यांच्याकडनं आपल्याला बस बॅट्समनची सायकल आली आहे आणि प्रवीण धुळे गार्गी एंटरप्राइजेसचे सर्वे सर्वात त्यांनी एक बस बॉलरसाठी आपल्याला सायकल दिली आहे. या दोघांचा आपण सन्मान करतो. आधी आपण काकांना सन्मानित करूयात. सुधीरच्या शुभ हस्ते आपण माजी उपसरपंच दरे काकांना या ठिकाणी सन्मानित करतोय. अभिनंदन. चला लगेच प्राइस सिरेमनी एक 10 मिनिटात आपण सुरू करतोय. सगळ्या ज्या विनर्स टीम आहेत 6 संघात विनर्स आपल्या सोबत आणि सर्व टीम्सनं या ठिकाणी सज्ज राहायचं. या शैलेशदादा पावशे यांचा आपण सन्मान करू. शैलेशदादा या व्यासपीठावरती. आधी आपण सन्मानित करतो आर के बिल्डर्सचे ओनर, आर के फिटनेसचे ओनर ऋषिकेशजी केणे आणि त्यांचा सन्मान केला जाईल सुधीर दादाच्या शुभ हस्ते. या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं एक सायकल स्पॉन्सर्स करण्यात आली. आर के फिटनेस 26 तारखेला ओपनिंग होती आहे. फिट राहायचं आहे तुम्हाला, सुपर हिट राहायचं आहे तर आर के फिटनेस जॉईन करायला विसरू नका. यानंतर आपण संग्राम इलेव्हनचे पुरस्कर्ते शैलेशदादा पावशे यांना सन्मानित करू सुधीर दादा धुळे यांच्या शुभ हस्ते. आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण लगेचच देतोय. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार तो या ठिकाणी जातोय. या आपण देऊयात मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा राहुल काठे. 24 धावेची एक जबरदस्त खेळी ज्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. ठरला मॅन ऑफ द मॅचचा हकदार राहुल काठे. आणि आपण आर के फिटनेसच्या वतीनं हा सामनावीराचा पुरस्कार या ठिकाणी देतोय. चंद्रकांत म्हात्रे साहेबांना आपण यानंतर सन्मानित करू. माजी नगरसेवक आहेत. या विभागामध्ये खूप मोठं काम दादांनी सातत्यानं केलंय आणि चंद्रकांत म्हात्रे साहेबांचा सन्मान केला जाईल. करण धुळे आणि सुधीर धुळे या जोडीचे शुभ हस्ते. तर गौरव जो एक अतिशय चांगला क्रिकेटर आहे त्यांचे पिताश्री आहेत. तर काकांचा हा शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल. काकांना विनंती आहे या आपण आणि त्यांचा हा शुभ सन्मान या मंचावरती आपण करतोय. तर यानंतर आपण जे सगळे कॅश प्राइज आहेत ते देणार आहोत. काकांना विनंती आहे 2 मिनिटं थांबा. तुमच्या सगळ्या शुभ हस्ते आम्ही कॅश प्राइज देतोय. तर या आपण आपले माजी नगरसेवक म्हात्रे काकांच्या शुभ हस्ते आधी 1000 रुपयाचं पारितोषिक देऊ प्रमोद पावशेला. काकांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक आपण या ठिकाणी देतो. प्रमोद पावशे या 1000 रुपयाचं पारितोषिक आहे आदरणीय शरद पावशे साहेबांच्या वतीनं. आणि त्याच टीमला साहिल दरेला 500. साहिल दरे आपण देखील या. अतुल आपल्यासाठी 500. साहिल अतुल दोघांनी या 500 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि ओमकारला 500 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि राहुल काठेला 500 रुपये. तर 4ही खेळाडूंनी या ज्यांच्यासाठी 500 इंडिव्हिज्युअल आहेत. राहुलला नको आय थिंक मग ते आपण 12th मॅनलाच ठेवूयात. नाही ठेवून घे बाबा असा मौका फार कधीतरी तुला मिळेल. राहुल बिझी आहे तिकडे मामा आहेत वरतून त्यात. चला धन्यवाद. फायनली आता आपण वळूयात बक्षीस वितरण सोहळ्याकडे. मग त्याआधी आपण सन्मानित करूयात. टुर्नामेंटमध्ये लाईव्ह ब्रॉडकास्टिंग खूप सुंदर झाली. गौरव म्हात्रेला 1000 रुपयाचं पारितोषिक होतं मंगेश धुळे साहेबांच्या वतीनं आणि ते आपण देतोय आमचे समालोचक राहुल चव्हाण यांच्या शुभ हस्ते. अनेक षटकार मारला होता. करण धुळेकडनं 200चं प्राइज होतं ते ऑनलाईन गौरव तुम्हाला पेड करण्यात आला. देवीदास दादांकडनं होतं. चला 200चं जे प्राइज होतं ऑनलाईन ते पेड केलं आपण. राहुल चव्हाण यांच्या शुभ हस्ते प्राइज आपण देतो गौरवला. एकदा जोरदार टाळा होता राहुलसाठी. जरी राहुलकडनं नसेल पण राहुलच्या हस्ते आपण देतो. तर आता आपण सन्मानित करू या ठिकाणी या टुर्नामेंटमध्ये ॲज अ अंपायर ज्यांनी खूप सुंदर काम केलं. या आधी आपण सुरुवात करूया डीके पासून. या आपण डीकेला सन्मानित करूयात. या आपण डीके सरांना सन्मानित करू. डीके सर या. आणि डीके सरांचा सन्मान या ठिकाणी आपण करतोय. आपले माजी नगरसेवक म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते. या स्पर्धेमध्ये खूप चांगलं काम डीकेनं केलं.
अंपायरिंग अप्रतिम राहिली. तर डीकेला आपण करतोय सन्मानित. थँक्यू सो मच. करंदुळे जो विश्वास ठेवतात सगळे जपत असतात आवर्जून. यानंतर आपण सन्मानित करूयात योगराज बुटेरे सरांना. दहागाव पोईचे एक नामवंत अंपायर्स, एक लेजंडरी क्रिकेटर योगराज बुटेरे सर आपण या. आणि योगराज बुटेरे सरांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल आणि हा सन्मान देखील आपण करतोय काकांच्या शुभ हस्त. सगळ्यानंतर आपण पॅक करून प्रत्येकाला आपलं जे सन्मान चिन्ह ते देणार आहोत. अंपायरिंग आवडली असेल एकदा टाळा होऊन जातं मित्रांनो. 7 दिवस दिवस रात्र मेहनत या सगळ्यांनी केल्या. यानंतर आपण सन्मानित करतोय शैलेशदा पावशे यांना. टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील लकी पॅकर, नो लॉस ओनली प्रॉफिट, संग्राम 11 नितळस. शैलेशदाला आपण सन्मानित करतोय आणि हा सन्मान देखील सन्माननीय नगरसेवक साहेबांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी करतोय. यानंतर आपण सन्मानित करू करंदुळेचा जीव आणि काळीज म्हणजे विवेक गायकवाड. करंच्या प्रत्येक सुखादुःखात जो आयुष्यभर एक मित्र म्हणून साथीदार लाभला विवेक गायकवाड, आणि त्याचा सन्मान या ठिकाणी आपण करतोय करंधुळे आणि या ठिकाणी काकांच्या शुभ हस्ते. या विवेक आपण सन्मानित करूयात विवेक गायकवाडला. एक डॅशिंग अंपायर आणि डेंजरस क्रिकेटर विवेक गायकवाडचा हा सन्मान या ठिकाणी आपण करतोय. यानंतर आपण राहुल चव्हाण यांना सन्मानित करू. राहुल चव्हाण यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल आणि राहुल चव्हाण यांचा सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत. या टुर्नामेंट मध्ये संघ कमी आले, कमी तिथे आम्ही या भूमिकेप्रमाणे तो उभा राहिला. प्रत्येक आयोजकाला या बदलापूरच्या क्रिकेट नगरीमध्ये ज्याची मुलाची साथ असते असा दोस्ती दुनियेचा राजा माणूस, आवाज मानकिवलीचा, जो सध्या बदलापूरचा लाडका आवाज बनला. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या राहुल चव्हाण सरांसाठी. धन्यवाद. मंडप डेकोरेटर्स त्यांना या ठिकाणी आपण सन्मानित करू. चला मंडप डेकोरेटर्स या. सकाळी अवघ्या 2 तासात हे मंडप त्यांनी उभं केलं आणि आज देखील सकाळी 8 वाजल्यापासून जे कंटिन्यू आपल्या सोबत आहेत. सचिन नेमाणे, सचिन नेमाणे यांना विनंती आहे जे आपले मंडप डेकोरेटरचे प्रोपायडर आहेत त्यांचा शुभ सन्मान. एक 2-3 जण थांबा, बाकी टीम गेली तरी चालेल कारण प्राइस सेरेमनी आपल्याला स्टेप बाय स्टेपच करावी लागेल. एक 2-3 जण पॅकर्स किंवा काका थांबले तरी पण चालतील कारण कोपरोलीला मॅच नाही तशी. चला या आपण नेमाने सरांना सन्मानित करू. आहेत का इकडे? चला धन्यवाद सगळ्यांचा आपण मनपूर्वक आभार. एक सुधीरला आपण स्पेशली सन्मानित करू आणि विशूला, विश्वनाथ धुळे यांचा सन्मान या ठिकाणी आपण करतोय ॲज अ स्कोरर म्हणून, ज्यांनी खूप मोठी भूमिका या स्पर्धेमध्ये ठेवली आणि सन्मान करू कारण दोघांनी अप्रतिम मेहनत या टुर्नामेंटसाठी या ठिकाणी घेतली. आणि विशू आणि सुधीर आयोजित MD ट्रॉफी आणि दो दिल एक जान आहे म्हणून दोघांचा आपण एकत्रित सन्मान करतोय. लवकरच MD ट्रॉफी येते, उद्यापासून सुरू होतीये आणि बेस्ट ऑफ लक आपल्या दोन्ही ऑर्गनायझर्सला. धन्यवाद. तर बाकी आता प्राइस सेरेमनी या ठिकाणी आपण स्टार्ट करू. बोलूयात आपण राहुलकडे. धन्यवाद. त्यानंतर आपण मुख्य व्यासपीठावरती सन्मान करतोय सचिन दादा नेमाने. आपण या. खरं तर या स्पर्धेमध्ये सचिन दादा नेमाने यांची कामगिरी मोठी आहे. यांच्या माध्यमातून आपण पाहतोय एका दिवसामध्ये मंडप इथे उभं केलं, त्यामुळे त्यांचे आभार या स्पर्धेच्या माध्यमातून आपण आभार करू. खरं तर नेरळ पाली भुतिवली विभागातून आता दाखल होतात, त्यांचे आपण आभार व्यक्त करतो. त्यानंतर एक सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करतोय. खरं तर भरपूर बिजी शेड्यूल असताना देखील ज्यांची कामगिरी आपण पाहिली आहे आणि या स्पर्धेमध्ये मग कॉल कुठेही असू दे, परंतु करंधुळेच्या एका फोनवरती जे मात्र या स्पर्धेसाठी येत असतात, सलग 2 दिवस ज्याचं समालोचन आपण ऐकलंय, व्हॉइस ऑफ महाराष्ट्र ओमकारजी शेट्टे सरांचा सन्मान. जर समालोचन आवडला असेल तर जोरदार टाळा व्हायला हरकत नाहीये. त्यांचा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती पार पाडतोय. खरं तर चंद्रकांतजी म्हात्रे साहेब माजी नगरसेवक यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या मंचावरती आपण संपन्न करतोय. एक फोटो होऊन जाऊ दे, त्यामुळे थांबायचं.
ओमकार शेटे सर. त्यानंतर क्वालिटी विथ क्रिएटिव्हिटी या ब्रीद वाक्यासह आपण पाहिलं खरं तर ग्रामीण टेनिस क्रिकेट.in या वाहिनीच्या माध्यमातून घर बसल्या तुम्हाला खरं तर ही स्पर्धा पाहायला मिळाली. त्यांचा सन्मान आपण या मंचावरती करू. चला संदेशी कंटे या आपण आपला सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती करतोय. ओमकार मस्कर आपण या आपला सन्मान आम्ही या मंचावरती करू. खरं तर खूप चांगला लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहिलं या स्पर्धेमध्ये, त्यामुळे आपण हा सन्मान या मंचावरती करतोय. ओमकार मस्कर यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती. याच दरम्यान गणेशदादा जमदरे यांचं आगमन झाले, त्यांचं मनपूर्वक स्वागत यावं आपण. गणेशदादा जमदरे यांना विनंती आपण या मुख्य व्यासपीठावरती आपण यावं, आपलं स्वागत आहे. फक्त 5 मिनिटं मी विनंती करेल सरपंच साहेब आपण मंचावरती या. आपल्याही शुभ असते मी पारितोषिक देतोय. नितळचे सगळे मान्यवर आपल्यास विनंती आपण मंचावरती यावं. चला यावं, आपल्या सर्वांच्या शुभ असते आम्ही खरं तर पारितोषिक समारंभ इथे वितरित करू. चंद्रकांतजी भगत आपल्याशी विनंती आपण या मंचावरती. काका या आपण, बैलगाडा क्षेत्रातील एक मोठं नाव आहे, आपल्यास विनंती आपण यावं, आपलंही स्वागत.
तर पारितोषिक सोहळा आपण इथे मात्र संपन्न करतोय. ही स्पर्धा खरं तर आपण पाहिली 6 दिवस ही स्पर्धा रंगली आहे आणि 6 दिवसामध्ये खूप सारा खेळ सर्व टीमने दाखवला. जे संघ इथे उपस्थित झाले सर्व टीमचे आणि खेळाडूंचा आपण आभार व्यक्त करू या स्पर्धेच्या माध्यमातून. खरं तर 48 संघ आणि त्यामध्ये आपण पाहिला असाल तर 48 संघामध्ये जवळजवळ 528 खेळाडू खेळले आणि त्यामधून आपण खरं तर बेस्ट बॉलर हा किताब देतोय. या स्पर्धेमध्ये खरं तर बेस्ट बॅटर बेस्ट बॉलर साठी एक स्पोर्ट्स सायकल आहे, परंतु सिरीज 2 आहे, त्यामुळे आपण आधी बॉलर हा किताब देतोय बेस्ट बॉलर. या स्पर्धेमध्ये आपण पाहिला असाल ही स्पर्धा ज्याने अक्षरशः गाजवली. मी म्हणेन खूप चांगला क्रिकेट जो संघ नेहमीच खेळत आलाय तो संघ तुम्हाला पाहायला मिळेल. 48 संघ 48 संघातून 528 खेळाडू आणि त्यातून असा एक खेळाडू खरं तर इथे चमकलाय आणि त्या खेळाडूला खरं तर ग्रामीण टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून आपण कॅमेऱ्यामध्ये त्याला गॅदर केलाय. कोण सांगू शकेल का या स्पर्धेतील बेस्ट बॉलर? बेस्ट बॉलरचा किताब आम्हाला लाभलाय. जोबिरी गावचे उद्योजक समाजसेवक प्रवीणजी धुळे यांच्या माध्यमातून एक सुंदर सायकल आणि त्यासोबत करणजी धुळे यांच्याकडून एक सुंदर ट्रॉफी. तर तो संघ आहे. मी विनंती करेल ऋषिकेशजी केणे आरके फिटनेस आपण यायचं आपल्या शुभ हस्ते आम्ही देतोय. खरं तर हा किताब बेस्ट बॉलरचा किताब आपण देऊ. बेस्ट बॉलर खरं तर आपल्याला लाभलंय प्रवीणजी धुळे यांच्या माध्यमातून आणि तो किताब जातोय. जो संघ या मैदानावरती खेळला आणि नुसता खेळला नाही तर त्यांनी या स्पर्धेमध्ये खूप चांगला खेळ दाखवलाय. भला भला बॅटरला ज्याने मात्र फिरकीच्या तालावरती नाचवलंय असा खेळाडू टीम जय हनुमान क्रिकेट संघ ढवळेपाडा संघाचा सचिन केवले. 8 विकेट त्याच्या नावावरती. 3 मॅच मध्ये खरं तर पहिला दुसरा आणि 3 अशा 3च मॅचचे धावा आपण काउंट करतोय आणि विकेट साठी देखील आपण काउंट करतोय. त्यामुळे लक्षात असू द्या जे 3 मॅच क्वालिफाय पर्यंत आपण खेळलोय त्याच धावा इथे काउंट केल्या जातील आणि विकेट देखील आपण क्वालिफाय करतोय, विकेट देखील आपण धरतोय. खरं तर 3 मॅचचे याची आपण नोंद घ्यायची आहे. एकदा जोरदार टाळ्या. बेस्ट बॅटरचा किताब आपण देतोय, परंतु चला बेस्ट बॅटरचा किताब आपण देऊ कारण सिरीज आपण नंतर साठी ठेवू. या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं खरं तर हा क्रीडांगण ज्याला नेहमीच लकी ठरलाय. या मैदानावरती त्यानं अनेक पारितोषिक जिंकले. मग कूलर असेल सायकल असेल असे अनेक खरं तर पारितोषिक त्याने जिंकलेत आणि जेव्हा जेव्हा तो संघ या मैदानावरती येतो त्यावेळेस एक पारितोषिक खरं तर तो नेहमी घेऊन जात असतो आणि खरं तर चेहऱ्यावरती हास्य चंद्रकांतजी म्हात्रे साहेबांच्या. कारण या मैदानावरती खूप चांगला खेळला आणि खेळत असताना ज्याने मात्र आपण पाहिलं खरं तर ही सायकल ज्याने जिंकली आहे भल्या भल्या गोलंदाजाने ज्याने मात्र दिवसात डवळ्या तारे दाखवलेत असा खेळाडू आहे टीम गावदेवी क्रिकेट संघ खरवई संघाचा गौरव चंद्रकांत म्हात्रे. 72 धावा. एकदा जोरदार टाळ्या. चला सर्व मान्यवर आपण या सर्वांच्या शुभ हस्ते आपण खरं तर हे पारितोषिक देऊ गौरव म्हात्रेला. या स्पर्धेतील बेस्ट बॅटर 72 धावा त्याच्या नावावरती आहेत आणि तोच खेळाडू या स्पर्धेतील बेस्ट बॅटर. आरके जिम आरके फिटनेसच्या माध्यमातून आपण पाहतोय रोहिदास भाऊ केणे आणि ऋषिकेशजी केणे यांच्या माध्यमातून आम्हाला ही सायकल लाभली आहे, त्यामुळे त्याचे आपण आभार व्यक्त करू या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यानंतर खरं तर 6व्या क्रमांकाचा पारितोषिक आपण देतोय. या स्पर्धेमध्ये सर्वच टीमने भरपूर चांगला खेळ दाखवलाय आणि 6व्या क्रमांकाचा पारितोषिक खरं तर ज्या संघाने पटकावलाय. चला सर्व मान्यवर आपण तिथे थांबा. सर्वांच्या शुभ हस्ते आपण देऊ या स्पर्धेतील 6व्या क्रमांकाचा पारितोषिक. ते 6व्या क्रमांकाचं पारितोषिक तुम्हाला पाहायला मिळेल. रोख रक्कम 20,000 व त्यासोबत एक सुंदर ट्रॉफी देऊन आपण सन्मानित करतोय. तो संघ ज्या संघाने खूप चांगला खेळ या स्पर्धेमध्ये दाखवलाय तो संघ आहे बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन सल्लागार मागणी जय हनुमान क्रिकेट संघ ढवळेपाडा. या स्पर्धेतील 6व्या क्रमांकाचा पारितोषिक त्यांनी पटकावलाय, त्यामुळे एकदा जोरदार टाळ्या.
ढवळेपाडा संघासाठी एकदा जोरदार टाळ्या, ज्यांनी 6व्या क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेमध्ये पटकावलं आहे आणि खूप चांगला खेळ त्यांनी दाखवलाय, त्यामुळे त्यांचे अभिनंदन. या स्पर्धेच्या माध्यमातून स्वर्गीय भगवान धुळे स्मृती चषक ही स्पर्धा आपण पाहिली आहे आणि आज स्पर्धेचा अंतिम दिवस, अंतिम दिवसामध्ये आपण पाहतोय सर्व संघ चांगले खेळलेत, त्यामुळे ढवळेपाडा संघ या स्पर्धेतील 6वा क्रमांक त्यांनी पटकावला आहे. एकदा जोरदार टाळ्या या संघासाठी देखील नेहमीच चांगला खेळ खेळत आले, त्यामुळे आपण त्यांना देतोय पारितोषिक 6व्या क्रमांकाचं रोख रक्कम 20,000 व स्वर्गीय भगवान धुळे स्मृती चषक देऊन आपण त्यांना सन्मानित करतोय. त्यानंतर आपण देतोय 5व्या क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 25,000 व आकर्षक चषक. या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं खरं तर सर्वच टीमने चांगला खेळ दाखवलाय, परंतु 48 संघांना आपण पाहिलं खरं तर समावेश होता, परंतु त्यामधून मोठमोठ्या संघाला बीट करत असताना जो संघ पुढे सरकलाय आणि पनवेल तालुक्यातून संघ दाखल झाला आणि या मैदानावरती खूप चांगला क्रिकेट त्यांनी खेळलाय, तो संघ गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने खेळलाय मंगलमूर्ती चिंचपाडा. एकदा जोरदार टाळ्या, रोख रक्कम 25,000 व आकर्षक चषक देऊन आपण त्यांना सन्मानित करू. या स्पर्धेमध्ये खूप चांगला खेळ झाला टीम चिंचपाडा संघाचा, त्यांना आपण करतोय सन्मानित. सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते खरं तर एक सुंदर ट्रॉफी व त्यासोबत 25,000 धनराशी देत असताना आपण त्यांना सन्मानित करतोय. त्यानंतर 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 25,000 व आकर्षक चषक. या स्पर्धेमध्ये मी म्हणेन खरं तर खूप चांगला खेळ बदलापूर वांगणी संघटनेच्या माध्यमातून खेळला आणि आज खरं तर थोडंसं लेट कमी प्लेयर आले तरी देखील संघ खेळला, परंतु नुसता खेळला नाही तर या स्पर्धेमध्ये त्यांनी पारितोषिक जिंकलाय. जो संघ यंदाच्या सीझन मध्ये भन्नाट फॉर्म मध्ये संघ आहे सिद्धिविनायक इनगाव. एकदा जोरदार टाळ्या शंकर विषय कंपनी. खरं तर आजच्या दिवसामध्ये शंकर भाऊक झाला आणि त्यानंतर त्याची व्हायरल व्हिडिओ आपण पाहिली, भरपूर जणांच्या स्टेटसला आपण पाहिले. यंगस्टरला चांगला सल्ला त्याने दिलाय आणि तोच संघ आपण पाहतोय सिद्धिविनायक इनगाव. हा संघ तुम्हाला बालमेल रुही ऑप्टिशन च्या माध्यमातून देखील आपण पाहतोय. खरं तर शंकर विषय 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक त्याने जिंकलाय. त्यानंतर या स्पर्धेमध्ये खरं तर आपण पाहिलं खूप चांगला खेळ दाखवला. कल्याण डोंबिवली भागातून हा संघ दाखल झाला. 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 30,000 त्यांनी जिंकलाय व एक सुंदर ट्रॉफी ज्याने जिंकले तो संघ आपण पाहतोय. कल्याण डोंबिवलीचा बहुमान सिद्धिविनायक चेंज द गेम वडवली रोख रक्कम 30,000 व आकर्षक ट्रॉफी आपण त्यांना देतोय. अभिनंदन. चला कमलेश पाटील या आपण खरं तर आज मकर संक्रांत चषक निळजे या स्पर्धेमध्ये देखील संघ खेळण्यासाठी दाखल झाला. आज बी टीम इथे खेळली, त्यामुळे त्यांना देखील आपण पाहतोय 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक लाभलंय. अभिनंदन कमलेश पाटील आणि शुभम पाटील, विशाल पाटील आणि विकास पाटील. खूप चांगला खेळ तुम्ही याही स्पर्धेमध्ये खेळला, त्यामुळे तुमचंही अभिनंदन. त्यानंतर आपण 2य क्रमांकाचं पारितोषिक देऊ. रोख रक्कम 50,000 धनराशी व त्यासोबत एक आकर्षक चषक देऊन आपण सन्मानित करतोय. या स्पर्धेमध्ये आपण पाहिला असाल तर खूप चांगला खेळ दाखवला आणि भल्या मोठ्या मोठ्या संघाला पराभवाचा धक्का देत असताना जो संघ पुढे सरकलाय तो संघ तुम्हाला बारमेल बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणी खेळला आणि सातत्याने आपण पाहिला असाल तर गावदेवी मातेच्या आशीर्वादाने संघ खेळतोय आणि आज पुन्हा एकदा गावदेवी मातेचा आशीर्वाद. संघ नगरसेविका सविताताई मंगेश डुळे पुरस्कृत गावदेवी खरबई. एकदा जोरदार टाळ्या गावदेवी खरबई संघासाठी देखील रोख रक्कम 50,000 धनराशी व एक सुंदर ट्रॉफी. टाळ्या येऊ द्या, टाळ्या इथे मात्र कमी पडू देऊ नका, कारण खूप चांगला संघ खेळला या स्पर्धेमध्ये. सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण देतोय खरं तर ही सुंदर ट्रॉफी. त्यानंतर आज पुन्हा एकदा नितलज संघाची मॅच आहे. खरं तर कोपरुली येते, त्यामुळे त्यांना जायचे, त्यामुळे आपण 1ल्या क्रमांकाचं पारितोषिक देऊ. बोला गावदेवी माते की. या स्पर्धेमध्ये मी म्हणेन भल्या संघाला पराभवाचा धक्का देत असताना ज्यानं प्रथम क्रमांक रोख रक्कम 1 लाख रुपये जिंकला आणि पहिली ट्रॉफी 1 नंबरची चॅम्पियन संघ तुम्ही पाहताय शैलेश पावशे पुरस्कृत सचिनदादा पाटील पुरस्कृत संघ संग्राम 11 अबी स्पोर्ट्स नितलज. एकदा जोरदार टाळ्या चॅम्पियन संघासाठी.
खूप चांगला खेळ या स्पर्धेमध्ये दाखवलाय, त्यामुळे त्यांचंही अभिनंदन आपण करू या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यानंतर आता विषय येतोय बाईकचा. चला दादा, खरं तर आपण आलात सर्व नितलेशचे आमचे पाहुणे, आपल्या सर्वांचा पुन्हा एकदा आभार या स्पर्धेच्या माध्यमातून. चला बाईक आपण समोर घ्या. या स्पर्धेमध्ये खूप चांगला खेळ दाखवला. 48 संघाचा समावेश, त्यामधून 528 खेळाडू खेळले, परंतु ज्या खेळाडूंना खरं तर बाईक जिंकली आहे, 526 खेळाडूंना मागे सारत असताना ज्याचा खेळ आपण पाहिला या स्पर्धेमध्ये भरपूर चांगला झाला. आधी आपण बदलापूर आणि वांगणी संघटनेच्या माध्यमातून खरं तर एक बाईक होती आणि एक खुल्या गटातील नाही तर ग्रामीण गटातून जे बाहेरचे संघ येणार होते बदलापूर आणि वांगणीच्या बाहेरचे, त्याच्यासाठी एक बाईक आहे. त्यामुळे आपण आधी बदलापूर आणि वांगणी संघटनेला बाईक देतोय, याची आपण नोंद घ्यायची आहे. या स्पर्धेतील मालिकावीर कोणी सांगू शकेल का? बदलापूर वांगणीमध्ये बाईक कुठे जाणार? कोण बोलतो? धवलेपाडा. सचिन घाग बोलतायत धवलेपाडा. तर कोण बोलतोय? खरपई. या स्पर्धेमध्ये ज्याने बाईक जिंकली आहे त्याच्या चेहऱ्यावरती थोडंसं स्मित हास्य दिसतंय, परंतु काळजामध्ये धडधड 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 वाढली आहे. तो खेळाडू तुम्ही पाहता या स्पर्धेमधील सर्वात उत्कृष्ट खेळाडू, ज्याच्या नावावरती 112 धावा या स्पर्धेमध्ये 3 मॅच मध्ये या 112 धावा आपण पाहतो आणि त्याच्या नावावरती ऑलरेडी आपण पाहिला असेल तर 5 ते 6 बाईक आहे. आणि आता अजून एक ऍड होती, जो संघ, तो खेळाडू वांगणी शहरामध्ये सुंदर गाव आणि त्या गावाचं नाव ढवळेपाडा संघाचा सुनील केवणे या स्पर्धेतील मालिकावीर. एकदा जोरदार टाळ्या चंद्रकांतजी म्हात्रे साहेब माजी नगरसेवक यांच्या शुभ हस्ते आपण देतोय. मालिकावीर थोडीशी चर्चा आपण करू सुनील केवणे सोबत. खर तर ही बाईक आज मात्र पुन्हा एकदा मिळाली आहे. चावी द्या दादा सुनील केवणेला. सुनील दादा, काय म्हणशील, तुझ्या कारकिर्दीतील ही कितवी बाईक आहे? 8वी बाईक आहे. म्हणजे माझ्या गिनतीमध्ये एक बाईक कमी झाली, काही हरकत नाही. काय म्हणशील, खरं तर ही स्पर्धा खेळत असताना खरं तर भरपूर जणांचा प्रश्न होता की करण धुळे इतकं मोठं आयोजन करू शकेल का? परंतु आपण पाहिला असाल इतका मोठा बाजार भरला होता, तर देखील रात्री 3 ते 4 वाजेपर्यंत करण धुळे या मैदानावरती उभा होता आणि त्याने पूर्ण मैदान साफ केलं आणि त्यानंतर एका दिवसामध्ये मंडप वगैरे उभे केले, बॅनर त्याने उभे केलेत. काय म्हणशील करण धुळेबद्दल, या स्पर्धेबद्दल? सर्वप्रथम मी करणचा धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी मला इथे खेळण्यासाठी आणि आमच्या संघाला खेळण्यासाठी इथे संधी दिली. आयोजन कोणते असो, आयोजन करणं ही खूप मोठे जिगरीचं काम आहे आणि ते करणने एवढं संकट असताना केलं. अक्षरशः आमची टीम इथे खेळायला येत नव्हती, सचिनला सुट्टी नव्हती, मुलं सर्व जॉबला होती. आठवड्यात एकच टुर्नामेंट आम्ही खेळतो आणि करणनी जी आम्हाला संधी दिली, महत्त्वाचं म्हणजे करणनी आम्हाला मेसेज केला का हा ग्राउंड खूप लकी आहे तुमच्यासाठी, तुम्ही खेळा. सचिनची पण सुट्टी त्या टायमाला अवेलेबल केली त्यांनी आणि इतर मुलांनी पण केली. सकाळी 9 वाजता आम्ही त्याला हो बोललो का आम्ही येतो खेळायला. शेवटी त्याची पण मेहनत आहे आणि त्यांनी जो मेसेज टाकला होता का हा ग्राउंड तुमच्यासाठी लकी आहे, त्याप्रमाणे झालं सुद्धा. क्या बात आहे. खरं तर करण धुळेची जेव्हा जेव्हा स्पर्धा होते तेव्हा तेव्हा ढवलेपाडा संघातच बाईक जाते, कारण एक सुनील केवणेला भेटली होती, त्यानंतर एक सचिन केवणेला आणि आता पुन्हा एकदा सुनील केवणेला. काय म्हणशील या मैदानावरती टोटल? खरं तर या मैदानावरती जगदीश स्मृती चषक देखील रंगतोय. या मैदानावरतून किती बाईक नेलेत? ही माझ्या अंदाजे 4थी बाईक असेल या मैदानावर. लकी मैदान आहे आमच्यासाठी. एकदा जोरदार टाळ्या. एक शेवटचा प्रश्न असणार आहे. खरं तर बदलापूर आणि वांगणी क्रिकेटमध्ये आपण पाहिला असाल तर बदलापूरचा वंडर बॉय करण धुळे खेळत असतो, महेंद्र धुळे खेळतो, सचिन केवणे खेळतोय आणि तुमच्याकडे खरं तर तुम्ही देखील खेळता. सुनील केवणे नाव मोठं आहे, TDPL यावर्षी गाजवले, त्यामुळे आपण पाहतोय सातत्याने चांगला क्रिकेट तुमच्या माध्यमातून होत असतो. परंतु जे नवीन नवीन खेळाडू आता घडत आहेत, खरं तर तुमच्याकडे पाहत असताना ते चांगला क्रिकेट खेळतात, त्यांना तुमच्या माध्यमातून मेसेज काय असणार आहे? माझ्याकडनं असंच मेसेज आहे की क्रिकेट हा मेहनतीचा खेळ आहे आणि तुम्ही 100% ग्राउंडवर द्या मेहनत, तुमचं यश दाखवणारच आहे का तुम्हाला यश कुठपर्यंत नेतोय.
चला अजून आपण खरं तर सुनील केवने दोन शब्द आपल्यासोबत व्यक्त करतील. आमच्या संघाचा मोटिवेशन हाच एक ध्येय आहे की मुलांना प्रोत्साहन देणे. प्रत्येक वेळी आमचं सचिन असो मी असो जेव्हा आम्हाला बाईक मिळाली खरोखर आपल्या टीमसाठी जो 100% देतो त्याला आम्ही हे बाईक डेडिकेट करून टाकतो. आणि असंच आमच्या टीम संघाचा गणेश म्हणून आहे, स्वतः शिक्षण घेऊन जॉब करतो, त्या गावासाठी नेहमी तो रजा टाकतो. यासाठी ही मला जी मिळालेली बाईक आहे मी माझ्याकडनं ऑन स्टेज त्याला देतोय. मोठ्या मनाचा मोठा खेळाडू आहे, त्यामुळे एकदा सुनील केवनेसाठी जोरदार टाळ्या. खरं तर सुनील केवनेसाठी एकदा जोरदार टाळ्या, कारण त्यानं त्याची तिसरी बाईक देखील हरीशला दिली होती, मला आजही आठवतोय. पहिली बाईक दिली होती. क्या बात आहे. चला आपण खरं तर ही बाईक डेडिकेट करतोय गणेश जाधवला. मित्रांनो, कष्ट करून क्रिकेट खेळणारा हा खेळाडू, एकदा जोरदार टाळ्या गणेशसाठी देखील. ही बाईक आपण पाहतोय खरं तर गणेशच्या नावावरती. गणेश दोन शब्द बोलशील? बोलावं लागेल अन्यथा बाईक मिळणार नाहीये. सुनील भाऊ यांचे मी खूप खूप आभार मानतो की त्यांनी मला ही बाईक डेडिकेट केल्याबद्दल त्याचे मनपूर्वक आभार मानतोय. धन्यवाद. खरं तर ही ट्रॉफी देखील आपण पाहतोय. खरं तर खूप चांगला खेळ या स्पर्धेमध्ये खेळला. अभिनंदन टीम ढवलेपाडा आणि अभिनंदन गणेश जाधव. चला हरकत नाहीये, ही बाईक बसून घेऊन जा गणेश, हरकत नाहीये. मी आधीच पडलो होतो, मोठ्या मनाचा मोठा खेळाडू आहे सुनील केवडे आणि त्यानं ही बाईक गणेश जाधवला खरं तर डेडिकेट केली आहे. क्या बात आहे. त्यानंतर आता प्रश्न येतोय, बदलापूर आणि बांगडीच्या बाहेरील जे संघ मैदानावरती खेळले, असुसेंच्या बाहेरील जे संघ खेळले, तर या स्पर्धेतील अजून एक बाईक, 3च मॅचचे धावा आपण काउंट करतोय. ती बाईक जाणार कुठे? नेत्रळसला की वडवलीला? कोणी सांगू शकेल का? या स्पर्धेतील मालिकावीर. खर तर या स्पर्धेमध्ये एक बाईक आम्हाला लाभली आहे. नगरसेविका सविताताई मंगेश धुळे यांच्या माध्यमातून आम्हाला एक सिरीज देण्यात आली आहे. आणि त्यानंतर आपण पाहतो ही बाईक आम्हाला लागली आहे. खर तर विद्यमान नगरसेवक राजेंद्र भगवान धुळे साहेबांच्या माध्यमातून आम्हाला ही बाईक देण्यात आली आहे. त्यामुळे राजेंद्र भगवान धुळे साहेब तुमचे आभार आपण व्यक्त करू या स्पर्धेच्या माध्यमातून. तर ही बाईक ज्याने जिंकली आहे, 40 संघ खेळले, 48 संघ खेळले, त्यामध्ये आपण पाहिलं तर 528 खेळाडूचा समावेश होता. आणि अखेर ज्यानं ही बाईक पटकावली आहे, नितळ संघाचा खेळाडू नसून, चिंचपाडा संघाचा खेळाडू नसून, वडवलीचा छावा, नाव त्याचा काबा, कमलेश पाटील. एकदा जोरदार टाळ्या कमलेश पाटील साठी. काबा 59 धाबा, त्यामध्ये एक 50, एकच मॅच भाऊ चमकलाय आणि 5 विकेट त्याच्या नावावरती तुम्हाला पार मिळतील. खरं तर मला सांगायला आवडेल, 2 ओव्हरमध्ये फक्त 13 धावा होत्या, परंतु त्यानंतर कमलेशची 50 आपण पाहिली आहे. कमलेश सोबत थोडीशी आपण चर्चा करू. कमलेश, काय म्हणशील? खरं तर या स्पर्धेमध्ये मी म्हणेन भरपूर संघर्ष आम्ही पाहिला, कारण 2 ओव्हरमध्ये फक्त 4 ओव्हरच्या मॅचमध्ये 2 ओव्हरमध्ये फक्त 13 धावा होत्या. त्यानंतर 50 धावा तुझ्या आल्या आणि सामना तुम्ही जिंकलात. काय म्हणशील, कसं वाटतं? ही कितवी बाईक आहे? ही 8वी बाईक आहे. म्हणजे पहिल्यांदा तरी टुर्नामेंट खेळतच नव्हतो, कारणचा 2-3 वेळा कॉल आला की एक टीम कमी आहे आणि तुझी टीम मला तो बोलत होता 2-3 वेळा. तर मी त्याला टीम हे करताना पण बोललो की नको, आणि लगेच 10 मिनिटात कॉल केला की आम्ही येतोय, की आमची फिक्स्ड आहे म्हणून एंट्री. आणि टुर्नामेंट खूप चांगल्या टाईमवर एवढं मोठं आयोजन करणं खूप सोपी गोष्ट नाही. आणि टीम 6 दिवस ऑर्गनायझर्स करणं, प्रत्येक दिवशी 8 टीम खेळवणं ही खूप मोठी गोष्ट आहे. एकदा जोरदार टाळ्या कमलेशसाठी. कमलेश, खरं तर एक 4 व्हीलर देखील तुझ्या नावावरती आहे, त्यामुळे आज खरं तर ही बाईक तुला मिळाली. काय म्हणशील? खरं तर ऋतिक आज ISPL मध्ये खेळण्यासाठी दाखल झाला, यंगस्टर खेळाडू आहे, त्यामुळे त्याची मेहनत आज मात्र आपण पाहिली आहे, त्यामुळे तो ISPL मध्ये खेळण्यासाठी दाखल झालाय. तुझ्या माध्यमातून यंगस्टर खेळाडूला तू काय मेसेज देशील? यंगस्टरला एवढंच बोलेन की आपल्या सिनियरचा तुम्ही मान ठेवा, त्यांच्या पुढे तुम्ही कधी जाऊ नका. जेवढे तुम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाल तो तुमच्या टीमसाठी आणि तुम्हाला खूप म्हणजे फायदेशीर होईल आणि तुम्ही सुद्धा पुढे जात राहाल. एकदा जोरदार टाळ्या. खरं तर मकर संक्रांत चषकामध्ये देखील सामना जिंकला, त्यामुळे अभिनंदन.
चला गाडी घेऊन जा कमलेश. बॉल बॉय आमचे ओमकार, साई आणि पुष्पा तिघांनी खरं तर भरपूर मेहनत घेतली आहे, त्यामुळे त्यांचाही आपण आभार व्यक्त करू. त्यांचा सन्मान आपण करू या मुख्य व्यासपीठावरती. चला या बॉल बॉय, तिघांनी यायचंय. सर यायचंय तिघांनी, या तिघांचा सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती करू. या तिघांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या, कारण तिघांनी खरं तर बॉल बॉयची भूमिका इथे पार पाडली आहे. त्यामुळे ही स्पर्धा आता इथे समाप्त झाली असं मी जाहीर करतो. इथून पुढे करंजुळेच्या माध्यमातून ज्या स्पर्धा होतील त्या खरं तर त्याच्या पिताश्रीच्या नावानं होतील, आणि ही स्पर्धा खरं तर आपण पाहिली करंजुळेच्या माध्यमातून सक्सेस झाली. जर चुकून कोणाचं मन दुखावलं असेल तर पुन्हा एकदा आम्ही इथे क्षमा मागतोय, दिलगिरी व्यक्त करतोय. आणि आता जाताना घरी सावकाश जा. पुन्हा एकदा भेटूया विश्वनाथ धुळे आणि सुधीर धुळेच्या स्पर्धेमध्ये. धन्यवाद. जय भवानी, जय शिवराय, जय क्रिकेट.